बलात्कार तो 18 वर्षाच्या मुलाने आणि बिचाऱ्या त्याची मुलीचा जीव त्यामध्ये गेला. तिची काय चूक होती तिला सांगता येत नाही की माझ्यासोबत काय घडलं किंवा काय झालंय. भले पाकिस्तान असो कुठलाही देश असो पण ही घटना कुठेही घडली तरीही ती अपमानास्पदच आहे. आणि म्हणून म्हणते की अत्याचाराला सीमा काही उरलीच नाही. अपराध्यांची मानगुटी आजवर कोणी धरलीच नाही. आज सांगायला अभिमान वाटतोय की तुकाराम मुंडे आले म्हणून आपलं आता पोट तरी चांगलं होणार आहे. आतापर्यंत आपण काय भेसळयुक्त पदार्थ खातो हे आपल्याला माहित नाही. चायनीज भेळचा रंग बदलला, आता लालची पांढरी झाली. तुकाराम साहेबांमुळे, तुकाराम मुंडे साहेबांना माझा शाहिरी माणूस समजला की आज त्यांच्यामुळे आजची आपली येणारी मुलं बाळं किंवा याच्यावर येणारी पुढची पिढी तरी निदान सुरक्षित अन्न खाईल. आणि म्हणून की अत्याचाराला सीमा काही उरलीच नाही. अहो अपराध्यांची मानगुटी आजवर कोणी धरलीच नाही. अरे गुलामगिरीची ती वर्ष अजून सरलीच नाही. अहो शिवरायांची शिकवण खरी अजून कोणी बनी धरलीच नाही. गाड्यांवरती महाराजांचा फोटो, काही पण हे रायडर आमच्या गाडीवर महाराजांचा फोटो
हा स्वतःची लेखणी सगळं काही जे काही आपण हे स्वतः लिहिते हा आणि कालच लिहिलंय आज आणलंय काल लिहिलंय आज आणलंय असं आहे तर बुवा सुरुवातच अशी आहे पुढे पुढे काय होईल विचार करा बरोबर ना गण सादर करते तत्पूर्वी या सुंदर सवालासाठी माझ्या ताई सुवर्णाताई शिंदे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे ताई नक्कीच तुमचा आशीर्वाद म्हणून समजून घे गणाकडे वळूया पहा आता सर्व शाहीर याचना करतायत विनवणी करतायत आधी मायेला पार्वतीला किंवा त्या गणाला की आता लवकर येईल झालं आता कोकणवासियांची आतुरता फार अशी ताकलेली आहे की कधी आपला गणराज येतोय आपल्या भेटीला आज या ठिकाणी माझी सर्व युट्यूबर्स मंडळी आलेली आहेत तर त्या सर्व युट्यूबर्स मंडळींना शाहीर मानाची मानवंदना देत आहे उद्या मला फेमस करून टाका तर गण बघा काय सादर करत आहे की आता ती पार्वती सांगते शेवटी ती पार्वती माता पार्वती कंटाळली आपण ज्या प्रार्थना करतो त्या सगळ्या त्या कैलासापर्यंत पोहोचतंय मग त्या कैलासावरती काय वातावरण चालू आहे की पार्वती म्हणते की बाळा गजानना आता जा लवकर सगळेच तुझी वाट बघताय तू जा लवकर मग गण कसं आहे बघा अरे सारीकडे तुझ्याच नावाचा गाजा वाजा आहे अरे तुझे या समस्त सृष्टीचा राज आहे अरे गणेश चतुर्थी हा सण हा सुखाचा आहे कारण घरी येणार तो दुःख हरता श्री गणराज माझा आणि मग ओय राजू खरं बुवा असू दे सत्यवान शिंदे तुमच्या बाजूला आहे असू दे बाकी सगळ्यांनी ऐका तुम्ही मला शेवटी तुम्ही सगळे मागाडवाले शिष्य दिले मग सगळ्यांनी ऐका ओय राजू प्यार ना करियो दिल टूट जाता काय बघा सांगी तुला ही आधी माया जा लवकर गणराया आतुरला कोकण सारा बाळा तुलाच पाया परसुनिया सांगते सरी सृष्टी लागे तुझे गुणगाया सांगे तुला ही आधी माया जा लवकर गणराया 1 2 3 start
बसा जरा 2 मिनिटं खाली. काय गडबडलात की काय तुम्ही? हा म्हणजे काय नाचताव की गडबडताव? आम्ही नाही केलं आता ना गडबड. या ठिकाणी आकाश बर्गे यांकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कट्टर श्री संत बाळूमामा भक्त आयोजित कलगी तुऱ्याचा महामुकाबला शाहीर सचिनजी कदम विरुद्ध शाहीर संतोषजी ठाणक दिनांक 22 ऑगस्ट सायंकाळी. हो होय होय एक आता येते की नाही? येते ना. हा फुल करा, फुल करा. तर दिनांक 22 ऑगस्ट 2024 सायंकाळी 6:30 वाजता SNDT कॉलेज म्हणजे इथेच घाटकोपरलाच हा सामना होणार आहे 22 ऑगस्टला. तर सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवायची आहे. या दोन्ही शाहिरांना आता सचिनजी कदम आहेत आणि संतोषजी ठाणक आहेत आमचे तुरेवाले शाहीर. त्याचप्रमाणे या रील स्टार रोशनी बारकू यांसाठी विशाल गोरे चंद्रकांत ढाणक गाव घेरा रसाळगड यांकडून 200 100 प्रत्येक. तर आता स्तवन आणि गण झालं बरोबर. आता विषय आहे गवळण. तर आता गवळण म्हणजे कसं आहे माहितीये का? आता मी सुद्धा सगळ्यांचे कार्यक्रम पाहते. तो शाहीर कुठलाही असू दे, नवीन असो जुना असो, मी सगळ्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावते. मंडळालाही माहिती असेल तुमच्या वेळेस जेवढ्या वेळ इथे आयोजन आहे तेवढ्या वेळ मी येऊन गेले, कार्यक्रम बघून गेले. त्याचं मागचं कारणच आहे की जरा इथे आवाज कमी. लहान थोर मोठा जो कोणी कसाही गातो ते आपण बघायचं. त्याशिवाय आपल्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट करायची हे आपल्याला कळत नाही. आणि म्हणून मी माझी प्रत्येकाकडून काही ना काहीतरी शिकत असते. तर आजवर मी जेवढे कार्यक्रम पाहिले सगळेच कार्यक्रम पाहिले. चांगले नवीन विषय लोक आणतायत. पण आज सत्यवान शिंदे शिष्य आहेत महाकाळ बुवांचे बरोबर. आता महाकाळ बुवांचा झालेला का सामना तुम्ही इथे पाहिलातच. तर बुवा कुठल्या तयारी येते मला माहित नाही, पण माझी शक्तीची बाजू आहे. मला ती व्यवस्थितच मांडावी लागणार. मला इथे पापड पसारा करून चालणार नाही. आणि बाकी काय माझी दुसरी गाडी आहे तो तयारी झाली. सगळी गाडी रेडी आहे, फक्त बुवा गाडी करू दे. मग एक गाणं कसं सुटतो बघा. आणि म्हणून बुवा आज या कानाला पहिला कार्यक्रम आज या कानाला पहिल्यांदाच तावडीत आहे. त्याच्यामुळे त्याला न मारहाण करता त्याला बावा पुता करून सोडून देऊया. पहिला बारी नाही का माझं. पहिली बारी त्यांची आहे, महाकाळ बुवाचा शिष्य आहे राणा काका.
प्रेम देते प्रेम, प्रेमानं घ्या, प्रेमानं द्यायचं. प्रेमात घ्यायचं, प्रेमात द्यायचं. जर प्रेमात काय आलं तर मग दुसऱ्या वारीत आमच्याकडे पण तलवारी आहेत मोठ्या मोठ्या, त्या आपण घेऊन आलो. आणि म्हणून जरी प्रेम दिलं तरी त्या प्रेमातही प्रश्न विचारते. त्या प्रश्नाचं उत्तर माझ्याच चालीमध्ये, माझ्याच या विषयाला अनुसरून द्यायचं आहे. त्याच्यामुळे नीट लिहून घ्या. लिवा, पाठीवर लिवा, नाही तिथं त्या वहीवर लिवा. पण लिवा तिथं नाही तर हातावर लिवा, असं वाचायला येतं. म्हणून ठिकाणाच खरं तुला सांगायचंच आहे. आणि शहाण्या बाळासारखं सर्वांसमोर वागायचं आहे. अरे दही दूध असं तुला नाही इथं मागायचं आहे. आणि प्रेम या राधेवर किती आहे, अरे ते तुझं तुलाच इथं दावायचं आहे. ते तुला सांगायचं आणि ते काय ते तुला सांगायचंय. आणि म्हणून गवळण तो लफ्जों में लिख दी मैंने अपनी प्रेम कहानी. मेरा ताराशा बन जा मैं तेरे दिल की रानी. अरे ऐकून घे ना कान्हा माझा सवाल आहे साधा. नाव माझे का तुझ्याच आली पुसते तुझा राधा. साधी सिंपल गवळ. माझं नाव कृष्ण राधा कोणी म्हणत नाही, राधा कृष्ण सगळे म्हणतात. तर ते का राधा कृष्ण म्हणतात त्याचं उत्तर द्यायचं. आगळं बगळं मालतू फालतू द्यायचं नाही. तेजल पवार आहे समोर, भेंडी काशी करून टाकीन दुसऱ्या बाजूला लक्षात ठेवायची. नाद करायचं नाही, आपला नाद करायचा नाही. आणि म्हणून जरी गवळण साधी असली तरी त्याच्यातही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्याचा विचार आणि अभ्यास करून घ्या, नाहीतर पूर्ण फोन लावा इथलं. हॅलो ट्रिंग ट्रिंग. अरे ऐकून घे ना काना माझा सवाल आहे साधा. तुझ्या सराज तुझे तुझ्या तुझ्या सराज
बुवांना या ठिकाणी दिनेश परशुराम दादा यांच्याकडून युट्यूबर्स आहेत तर यांच्याकडून 201 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. बघा माझा प्रश्न बुवांना मी दिलेला आहे की विराट राजाच्या नगरीत विराटेश्वर नावाचे शिवमंदिर आहे. त्या मंदिराची उंची किती? तेथे एक वृक्ष आहे. त्या वृक्षाचं नाव काय आणि त्या वृक्षाचं महत्व काय? हा माझा साधा आणि सोपा प्रश्न बुवांना आहे. तर बुवा प्रयत्न करा, जमलं तर उत्तर द्या. आणि म्हणून शेवटचं गीत बघा काय गीत आहे. अरे शक्ती तुला हा सवाल जवाबाचं पाहिजे. अरे शाहिराचा नाच हा त्या बाजाचा पाहिजे. अरे शक्ती तुला गाणारा हा दमदार आवाजाचा पाहिजे. बरोबर ना? आवाज दमदार पाहिजे ना? शाहीर म्हटलं का भेंडी आवाज? समोरचा गार झालाच पाहिजे. आता बुवा गार झालाय का नाही माहिती नाही. शेवटी सळसळत रक्त आहे ना. कुमार सत्यवान शिंदे अजून कुमार व्हायला श्रीपती नाही आले. काय श्री तर श्री होती तेव्हा रक्त थोडं लागलं होतं. आता कुमार रक्त म्हणून बघा. अरे शक्ती तुला हा सवाल जवाबाचा पाहिजे. शाहिराचा नाच हा त्या बाजाचा पाहिजे. आणि शक्ती तुला गाणारा हा दमदार आवाजाचा पाहिजे. आणि तुरेवाला शाहीर रसिका. आता मी शक्तीवाली म्हणून कशी सजून सजून येते की नाही? कशी दिसते मी? एक नंबर कोणा छान वाटते की नाही? म्हणजे स्वतःला चांगला रुबाब पाहिजे. आणि म्हणून आणि तुरेवाला शाहीर हा नेहमी कसा रुबाबाचा पाहिजे. आता बघूया या बुवाचा रुबाब काय येतो. आणि म्हणून सुज्ञानाचा निर्मळ झरा भीमासारखा माणूस खरा जन्मा येईल का? माझ्या भीमरायावानी सांग पुढारी होईल का? म्हणून बुवा ऐकून घ्या. अरे ऐकून घे ना तू शाहिरा. पहा रसिका, आज कार्यक्रमाला उशीर झाला म्हणून पण खरं तर मी त्यांचं श्रद्धांजली मी नाही म्हणणार, आदरांजली गीत घेऊन आले. पण असा आवाज जेव्हा लागतो ना, खडा आवाज, तेव्हा खरंच काळजातून आणि मनातून आणि अखंड शरीरातून शहारे निघून त्या शाहिराची आठवण होते. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आता आम्ही आपले त्यांच्यासमोर काहीच नव्हतं आणि काहीच नाही आणि काहीच नसणार. त्यांच्यासारखा ठाण्यावाद एकच झाला, एकच, आणि कुणी होणारच नाही. म्हणून आठवण झाली ठाणेकर बुवांची. पण मी त्यांना श्रद्धांजली नाही नाहीच देणार. ते माझ्या सोबत आहेत, माझ्या हृदयात बसलेले. आणि म्हणून दुसऱ्या वारी मी गाणं नक्कीच येणार आहे. पण आता बुवांना काय म्हणायचंय? अरे ऐकून घे ना तू शाहिरा. जर खेळात असशील तू माहिरा. आधी मायेने मांडलंय उत्तर देऊन प्रश्न उत्तर देऊन प्रश्न मग बुवांचा दुनियाचा उत्तर देऊन प्रश्न मग बुवांचा दुनियाचा उत्तर
येथील शाहीर मानाचा मुद्रा करीत आहे आणि ढोलकीपट्टू निकेत गावडे गणपतीपुळे रत्नागिरी यांच्याकडून 101 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. आम्ही नाच मंडळ आभारी आहोत. धन्यवाद. माझी प्रथम फेरी संपलेली आहे. एक्स्ट्राची नाणी आहेत पण ती दुसऱ्या बारीत नक्कीच घेऊया. दुसऱ्या बारीत वेळ मिळावा म्हणून ही कटछाट चालू आहे. सर्व रसिक प्रेक्षक सुजाण आहात आणि सर्वजण खूप चांगले आहात. या ठिकाणी जसा मला प्रतिसाद दिला तसा बुवांना द्या आणि नाच खरंच चांगला होऊ दे. तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने प्रथम फेरी संपत आहे आणि दुसरी फेरी लवकरच येणार आहोत. तर बुवांना शुभेच्छा देत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. वाह.